हाय सर्वांना. तर माझ्या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मी आत्ता इथे एक रेसिपी करणार आहे, ती म्हणजे खारं वांगं. तर खारं वांगं आपलं एकदम चवदार आणि एकदम सोप्या पद्धतीत होणार आहे. तर तुम्ही रेसिपी स्किप न करता पहा, कंटिन्यू करा. तर चला आपण खारं वांगं बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते बघूया. तर रेसिपी बनवायला सुरू करू आपण. चला. भाजी बघा अशी होणार आहे आपली, मस्त एकदम चवदार स्वादिष्ट होणार आहे वांग्याची भाजी आपली, म्हणजे खारं वांगं. तर बघू शकता सुंदर दिसत आहे भाजी. तर इथं वांगी घेतलेले आहेत मी. आता वांग्याचे असे देठ काढून घेतलेले आहे. पूर्णपणे देठ काढलेले नाही आहेत मी, अर्धे अर्धे काढून घ्यायचे, म्हणजे वांगं चवदार लागतं खायला. पूर्ण देठ नाही कधी काढायचे. तर कापून घेतलेले आहेत पहा, मी असे काप करून घेतलेले आहे आणि पाण्यात टाकलेले आहे, जेणेकरून वांगे काळी पडणार नाहीत. आता बघूया सामान काय काय लागते. तर मी इथं खोबरं बारीक करून घेतलेलं आहे. कमी जास्त आपण नक्कीच खोबरं घेऊ शकतो. तर मी इथं खोबरं बारीक करून घेतलेलं आहे. याच्यातच कढीपत्ता टाकलेला आहे धुवून, लसूण टाकलेला आहे, मिरचीसुद्धा टाकून घेतलेली आहे मी. एकदम सपक पण खायला चांगलं नाही लागत, म्हणून थोडंसं तिखट करून घ्यायचं, म्हणून मी मिरची टाकून घेतलेली आहे. आणि कोथिंबीर आणि थोडेसे तीळ टाकून घ्यायचे आहेत, पांढरे तीळ आहेत हे. तर मसाला बारीक करून घेऊयात आपण मस्त असा. मसाला बारीक झालेला आहे मस्त. तर शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे मी, आणि आत्ता मसाला केलेला तो पण घेतलेला आहे. एकदम छान बारीक झालेला आहे. चवीनुसार मीठ घेतले आणि 1 चमचा हळद घेतलेले. तर हे सगळं मिक्स करून घेऊयात आपण मस्त. पाणी टाकून मी मिक्स करून घेतलेला आहे. तर वांग्यामध्ये आपल्याला भरून घ्यायचं आहे आता हा सगळा मसाला. तर वांगे स्वच्छ धुवून घेतले होते मी आणि त्याच्यामध्ये मसाला भरून घेतलेला आहे. आता फोडणी टाकूयात आपण. तर तेल गरम झालं की मी मोहरी, जिरे, कढीपत्ता आणि तेजपत्ता टाकून घेतलेला आहे, आणि त्याच्यात वांगे टाकून घेतलेले आहेत. आणि हे मसाले आहेत, धना पावडर आहे, हळद आहे, गरम मसाला आहे. हे गरम मसाले आहेत. आपल्या आवडीप्रमाणे कोणतेही मसाले टाकू शकतो आपण. छान असं वांगे तेलामध्ये परतवून घ्यायचे आहे, जेणेकरून मसाले पण छान परतले जातील. तर बघू शकता मी सगळे मस्त व्यवस्थित परतवून घेतलेले आहेत. आणि जो मसाला शिल्लक राहिलेला होता थोडासा, ते खंगाळून असं मी ते भांडं याच्यामध्ये पाणी टाकून घेतले थोडंसं. आणि चिकन मसाला टाकून घ्यायचा आहे. चिकन मसाल्याने भन्नाट अशी चव येणार आहे. तर मी चिकन मसालासुद्धा टाकून घेतला आहे. सगळं मिक्स करून घेतलं आणि आता एक 3 ते 4 मिनटासाठी आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे. जास्त पण वांगं नाही शिजू द्यायचं. जास्त पण वांगं शिजलं की नाही चांगलं लागत. एकदम मीडियम, म्हणजे थोडंसं आपल्याला कच्चं राहू द्यायचं आहे, म्हणजे छान लागतं वांगं खायला. तर मी 4 ते 5 मिनटासाठी झाकून ठेवलं होतं आणि वांगंसुद्धा शिजलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपली रेसिपी तयार झालेली आहे. तर तुम्ही रेसिपी पूर्ण पाहिली असेल अशी आशा करते. आणि तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आता जेवायला घेऊयात आपण. तर या सर्वांनी जेवायला.